मिरजेत नशेखोरांचा हेदोस. एसटी चालक वाहकासह पोलिसावर जीवघेणा हल्ला. मिरजेत नशेखोरांचा अक्षरशः हेदोस पाहायला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर कोल्हापूर जालना एसटी बस अडवून नशेखोरांनी चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता वाद सोडवण्यासाठी धावलेल्या पोलिसावरही चाकूने हल्ला करण्यात आला. या थरारक घटनेमुळे एसटी मधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. कोल्हापूर ते जालना जाणारी एसटी बस क्रमांक MH14BT 1934 रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जात होती. यावेळी जावर बाजार परिसरातून आलेल्या 2 तरुणांनी आपली दुचाकी थेट एसटीच्या आडवी लावत बस अडवली. कसलेही ठोस कारण नसताना त्यांनी चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता वादचं रूपांतर मारामारीत झालं आणि दोन्ही तरुणांनी एसटी चालकावर हल्ला चढवला. बसच्या काचा फोडण्यात आल्या. चालक आणि वाहकाला मारहाण सुरू झाल्याने बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. प्रकार थांबवण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या पोलीस होमगार्डने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. याच झटापटीत पोलीस कर्मचारी कोंडिबा सुब्राव सरगर यांच्या बरगडीत चाकू लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात एसटी वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यासह चालकही जखमी झाला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गांधी चौक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं. दरम्यान घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपअधीक्षक अजय कोकाटे यांनी घटनास्थळ तसेच शासकीय रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याच्यामध्ये आज साधारणतः 9 वाजता एक इन्सिडेंट घडला आहे, ज्याच्यामध्ये 2 इसम होते जे त्यांच्या एसटीशी भांडण चालू होतं. त्या भांडणाच्या वेळेला आपले बीट पेट्रोलिंग करणारे कोंडिबा सरगर आणि त्यांचे दुसरे साथीदार हे दोघंही तिथे पोचले आणि जे भांडणं करणारे होते त्यांना या दोघांना अडवायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यापैकी एकाने हा चाकू मारला, आमच्या एका पोलिसावर हल्ला केला, ज्याच्यामध्ये त्याच्या उजव्या बरगडीच्या खाली एक जखम झालेली आहे. सध्या त्याचा ट्रीटमेंट ही ICUमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलला चालू आहे. दोन्ही जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया, गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे ही महात्मा गांधी चौक पोलीस करत आहे.